महाराष्ट्र शासनानं 5 मे 2026 महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955च्या कलम 3 अन्वये शक्तीपीठ महामार्गासाठी जी सुधारित महामार्ग सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून जो जाणार आहे त्या संदर्भात एक अधिसूचना काढलेली होती. आता या अधिसूचनेच्या संदर्भात खानापूर आणि कडेगाव तालुक्यातल्या माहुली, वलखड, चिकलहोळ, भाग्यनगर, नागेवाडी, घाणवड, नेवरी, आंबेगाव, वडे, रायबाग आणि भाळवणी इथल्या जवळजवळ 500 शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदवलेले आहेत. त्यामध्ये मुख्य हरकत अशी आहे किंवा हे आमच्याकडे जमिनीमध्ये पाणी आले शेतीसाठी, त्याचबरोबरीनं या रस्त्यामुळं 2 भाग होणार आहेत, ह्या रस्त्याची गरज नाही अशा स्वरूपाच्या जवळजवळ 25 ते 26 मुद्दे त्या तक्रारीमध्ये घालून त्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत. आता ह्या आंदोलनाला गती देण्यासाठी या आंदोलनाचं नेतृत्व करणारे माजी खासदार शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांची 6 जून शनिवार रोजी दुपारी साधारण 12 वाजता मायनी रोडवरील विवेकास हॉलमध्ये एक सभा आपण आयोजित केलेली आहे आणि त्या सभेला खानापूर आणि कडेगाव आणि आसपासच्या परिसरातले शक्तीपीठ बाधित अधिक त्या गावातले सुद्धा बरेच ग्रामस्थ या ठिकाणी येणार आहेत. आता आमची मुख्य भूमिका या संदर्भातली अशी आहे. आता एकंदरीत सांगली जिल्ह्याचा नुसता विचार जरी करायचा झाला तरी माहुलीपासून ऐतवड्यापर्यंत पूर्ण ऐतवडी, कामेरी आंदोलन वाळवा तालुक्यामध्ये झालं आहे. गोगाव, कुंडल, पलूस तालुक्यात देवराष्ट्र किंवा देवराष्ट्र पासून नेवरीपर्यंत त्यांनी तर असा लॉंग मार्च वजा दीपक लाड आणि त्या सर्व मंडळींनी पायी दौरा केला नेवरी ते गोगाव असा. त्यामुळे आंदोलनाचं स्वरूप आहे. कामेरीमध्ये मोठे मेळावे झालेले आहेत, कामेरीच्या महिलांचे मोठे फेरी झाली, अशा पद्धतीनं आंदोलन सुरू आहे. या एकंदरीत परिस्थिती बघता असं दिसून येते की सगळ्याच लोकांचा त्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे अशी भूमिका झालेली आहे. आता तर ह्या 3च्या अधिसूचनेचा पुढचा भाग असा राहणार आहे की 3च्या अधिसूचनेनंतर कलम 7ची अधिसूचना काढली जाते. मध्ये त्या 2 ह्याच्यामध्ये साधारण 60 दिवसाचं अंतर ठेवून कलम 7ची अधिसूचना काढली जाते. आता ह्या संदर्भात माडा किंवा करमाळ आता सोलापूरमध्ये ते मोजण्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या मोजण्या सुरू झालेल्या आहेत. तिथं निमगाव मगराचं म्हणून जे गाव आहे त्या माळशिरसमध्ये तिथं शेतकरी आंदोलन करायला गेले. तिथल्या आजूबाजू शेतकरी जमले, पुन्हा पोलीस आले, काही खटले झाले, लाठीमारासारखं थोडं स्वरूप तयार झालं. तर तुमच्या शेतकऱ्यांनी त्यांना येऊनच दिलं नाही पंढरपूर तालुक्यामध्ये. तिथंही काहीतरी त्या अधिकाऱ्यांच्याकडे शासन ह्या थोडं दडपशाहीचा अवलंब करून हे मोजण्या वगैरे करून घेण्याच्या विचारात दिसते. तर आमचं म्हणणं असं आहे की एक या संदर्भात पर्यावरण विषयक जे बदल होणार आहेत या पर्यावरण कायद्यामध्ये एक जनसुनावणी घेण्याची तरतूद आहे. म्हणजे अगदी लहान किरकोळ जरी गोष्ट पर्यावरण कायद्याअंतर्गत करायची झाली यामध्ये बदल होईल तर त्याला जनसुनावणी घेतली जाते. जे बाधित आहेत त्याबरोबरीने त्या गावातल्या लोक ह्या सगळ्यांना जाहीर पेपरमध्ये बोलवून जनसुनावणी घेतली जाते. तर आमचं म्हणणं ह्या शक्तीपीठ महासागराच्या संदर्भामध्ये त्या गावामध्ये जनसुनावणी घेतली जावी. म्हणजे कुणाचे 10 जणांचा विरोध आहे का सगळ्या गावाचाच विरोध आहे या गोष्टी सुद्धा स्पष्ट होतील. दुसरं मग ग्रामसभेचा एक कायदा केलेला आहे की एखाद्या गावामध्ये काय गावाचं मत आहे ते आजमावून घेण्यासाठी ग्रामसभा. तर शासनानं आता एवढ्या लोकांच्या तक्रारी झाल्यानंतर त्या संदर्भात जनसुनावणी घ्यावी आणि ग्रामसभांचं आयोजन करून गावाचं मत आजमावून घेऊन मग पुढची कारवाई करावी. आणि ती जर जनसुनावणी आणि ग्रामसभेमध्ये स्पष्ट झालं तर या 3ची अधिसूचनाच रद्द करून हा महामार्ग रद्द करावा अशी एक आमची प्रामुख्याने मागणी.
यामध्ये आता आपल्याकडे आता आपण बघतोय की गेल्या 15 दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक आवाहन केलं लोकांना की आता काही जागतिक परिस्थितीमुळं आपल्याकडे टंचाईची परिस्थिती झालेली आहे आणि मग सोने खरेदी करू नका, डिझेल पेट्रोल कमी वापरा, परदेशी प्रवास करू नका, म्हणजे काटकसरीचे अनेक मार्ग अवलंबायला सांगितले. तर आम्हाला असं वाटतंय की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस हे काम करतील की 110 लाख कोटी रुपये हे ह्या रस्त्यावर खर्च होणार आहे आणि सगळ्याच लोकांचा विरोध आहे. अशा परिस्थितीत 110 लाख रुपये वाचतील सरकारचं किंवा खर्च होणार नाही, कर्ज काढून खर्च करायचा आहे. तर हा रस्ता जर त्याने रद्द केला मोठ्यापणानं नरेंद्र मोदीच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन, तर मग सगळ्याच लोकांच्यावर आमच्या एक उपकार होतील असं म्हणूया आपण की डोक्याचा ताप जाईल. नाहीतर मग माणसांनी जायचं आंदोलनात आहे, सगळी माणसं कामाधंद्यातली माणसं आहे ती शेत सोडायचं आणि इथं आंदोलन नाही याचं, उद्या सभेला जायचं आणि कुठे इकडं आहे तिकडं झोप लागणं झाली शेतकऱ्याला, अशी परिस्थिती आहे. किंवा त्याच्यामध्ये जर जमीन माझी गेली तर भविष्यात काय होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं शासनानंच मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री आपण देवेंद्र फडणवीसनाच आवाहन करूया की त्यांनीच हे रस्ता आपला रद्द करावा लोकांचा विरोध विचारात घेऊन, अशी आमची मागणी आहे. त्या सभेला आता सुभाष बापू आमचे नेते आहेत, दीपक लाड आमचे कुंडल आणि पलूस तालुका इकडे सगळीकडेच ह्या आणि मुख्य राजू शेट्टीच्या सभेच्या आयोजनात त्यांचा महत्वाची भूमिका आहे. आणि जवळजवळ भाग्यनगर, माहुली, नागेवाडी, घानवड, नेवरी, आंबेगाव, वडेरायबाग, माळवणी, चिखलहोळ या सगळ्या गावाचे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आमचा मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की 30च्या अधिसूचना रद्द करावी, म्हणजे विषय संपून जाईल असं आमचं